नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण कडाकण्या करणार आहोत। तर त्याच्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता ते चाळून घ्यायचं व्यवस्थित। 1 वाटीच्या मापाने आपण कडाकण्या करणार आहोत। त्याच्यात 30 ते 40 कडाकण्या होत्यात। त्यातच आपण 2 मोठे चमचे बेसन पीठ आहे ती टाकून घेऊ आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ती सुद्धा चाळून घ्यायचं। तर छान चाळून झालेलं आहे। आता कडकडीत तेल गरम करून घेतलं होतं, ती त्याच्यात टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आधी आपण चमच्याने करूया, कारण तेल खूपच गरम आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने छान असं चुरून घ्यायचं। सर्व तेल लागलं पाहिजे सर्व पिठाला, छान मोहन असं मिक्स झालं पाहिजे। आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। छान अशी त्याची मूठ वळली पाहिजे। तर छान व्यवस्थित मळून घेतले। आता एकदा आपण बघून घेऊ छान असं मोहन सर्व पिठाला लागले का नाही। तर अशी पिठाची मूठ घ्यायची आणि दाबून बघायची, ती फुटली नाही की समजायचं की छान असं मोहन पिठाला लागलेले। आता सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ। थोडीशी विलायची पावडर आहे, थोडीशी चाळून घ्यायची। त्याच्यात थोडंसं मीठ घ्यायचं आहे, थोडंसं चिमूटभर मीठ घ्यायचं आहे। त्यातच आपण अर्धी वाटी रवा आहे, तो अर्धा तास अगोदर भिजत ठेवला होता, तो सुद्धा घालायचा आहे। रवा नसला तर तांदळाचं पीठ घातलं तरी चालतं। रवा घातल्यामुळे कडाकण्या एकदम खुसखुशीत आणि कडक होतात। आता त्याच्यातच आपण गुळाचं पाणी करून ठेवलं होतं, ते टाकून घेणार आहे। थोडं थोडंसंच टाकायचं, जास्त टाकायचं नाही, जेवढं लागेल ना तेवढं। अजून लागलं तर नंतर घेता येतंय। आता व्यवस्थित पीठ मळून घेऊ। पीठ मळताना थोडंसं सेलच मळायचं आहे, कारण रवा आहे ना, रवा अजून थोडासा फुगेल, मग पीठ आपोआपच एकदम कडक होईल। म्हणून थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घ्यायचं आहे। आता पीठ मळून झाले, त्याला झाकून ठेवूया। आता आपण पिठाचे 5 गोळे करून घेतलेत। त्याची एक मोठी चपाती लाटून घ्यायची आणि एक ग्लास वाटी काहीतरी घ्यायचं आणि त्याच्याने छान अशा गोलगोल पुऱ्यागत करून घ्यायच्या। तर असं का करायचं, म्हणजे आपल्या कडाकण्यानंतर आपण करणार ना मोठ्या, तर सर्व एकाच साईजच्या होतील, म्हणून अशा करून घ्यायच्या। कधी कधी गोळा छोटा होतो, मोठा होतो आणि कडाकणी कधी मोठी बारकी अशी होते ना, म्हणून अशा करून घेतल्या का नाही पुऱ्या छोट्या छोट्या, आणि नंतर त्याला छान अशा पातळ लाटून घ्यायच्या, म्हणजे एकाच साईजच्या सर्व कडाकण्या रेडी होतात। आता लाटून घेते, छान एकदम पातळ लाटायची आणि तेलाची काही गरज लागत नाही, असंच तुम्ही लाटू शकता। तर छान असं ती लाटून घेणार आहे। तर बघू शकता किती पातळ लाटली आहे। तर छान अशाच लाटून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता, दाखवते तुम्हाला किती पातळ आहेत, त्याच्यातून आपली बोटं दिसतात। आता काय करायचं आहे, सर्व कडाकण्या असेच लाटून घ्यायचे आहेत। सर्व लाटून झालेले आहेत। आता आपण तळायला घेऊया। तेल गरम झालं आहे छान, आणि कडाकण्या केले की त्याच्यात आपण एक होल करून घ्यायचा, दाखवते तसा, आणि तळायच्या। म्हणजे काय होतं आहे, छान असा त्याच्यात दोरा ववता येतो कडाकण्यामध्ये। आणि गुळाच्या कडाकण्या आहेत तर त्या लगेच तेलात टाकतातच करतील, म्हणून थोड्याशा खरपूस भाजायचे आहेत, पण जास्त काळ्या पण करायच्या नाहीत आपल्याला। तर छान अशा भाजून घेणार आहे। तर छान अशा आपल्या कडाकण्या तळून रेडी झालेल्या आहेत। आणि आता पाऊस आहे बाहेर, म्हणून आपण त्याला प्लास्टिकच्या थैलीत भरून ठेवायच्या। छान असे कडाकण्या रेडी झालेल्या आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। धन्यवाद।